इचलकरंजी शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 26 ते 30 अंशाच्या दरम्यान पोहोचत आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांची पावले आता थेट थंड पेयांच्या गाड्यावर आणि दुकानांकडे वळताना दिसत आहेत। दुपारच्या वेळेत रस्त्यावरील वर्दळ काहीशी कमी झालेली दिसून येत असली तरी ठिकठिकाणी थंडगार सरबत, लस्सी, ताक, मठ्ठा तसेच विविध कोल्ड्रिंक्स विक्री करणाऱ्या गाड्यांवर ग्राहकांची गर्दी वाढत आहे। उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक थंड पेयाचा आस्वाद घेताना दिसत आहेत। विशेषतः कामानिमित्त घराबाहेर पडणारे कामगार, विद्यार्थी, वाहन चालक तसेच व्यापारी वर्ग थंड पेयाकडे अधिक आकर्षित होत आहेत। शहरातील प्रमुख चौक, पार्क, कट्टे हे नेहमी नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेले असतात। मात्र सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी शांतता पसरलेली दिसत आहे। उन्हाच्या झळा टाळण्यासाठी अनेक नागरिक आवश्यक कामे सकाळी किंवा सायंकाळी करण्याला प्राधान्य देत आहेत। दरम्यान थंड पेय विक्रींनाही या दिवसात चांगला प्रतिसाद मिळत आहे। सरबत, लिंबू पाणी, ताक, मठ्ठा, लस्सी यासारख्या पारंपरिक पेयासोबतच विविध कोल्ड्रिंक्सची ही मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। उन्हाचा तडाखा आणखीन वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळणे तसेच डोके झाकून बाहेर पडणे अशा उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे। पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे।